त्याला पण 2 प्रॉब्लेम्स सॉल्व केले होते. त्याचा तिसरा प्रॉब्लेम काय पहा. काही प्रॉब्लेम्स एक्झरसाइजमध्ये आपण सॉल्व करतो, काही प्रॉब्लेमसाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. एक सेपरेट नोटबुक केली पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम्स काही सॉल्व केले पाहिजे. जो प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही जेव्हा आपण ट्युशन सुरू होईल तेव्हा ते आपण काय करूया सॉल्व करूया. या ठिकाणी याचा थर्ड प्रॉब्लेम आहे. ए पेंडुलम ऑफ लेंथ, ए पेंडुलम ऑफ लेंथ 14 centimeter 1/4 oscillates through an angle of 18 degree. किती? 18 degree. Find the length of its path. Find the length of its path. प्रॉब्लेम काय? सिंपल पेंडुलम दिले आहे आणि त्या सिंपल पेंडुलमच्या ऑसिलेट झाल्यानंतर जी आर्क तयार होते आपण रिव्ह्यू सपोर्ट. तो जो पेंडुलम आहे तो 18, त्याची ही एक पोझिशन आपण कन्सिडर, त्याची या ठिकाणी ही दुसरी पोझिशन कन्सिडर केली. हा अँगल 18 पेक्षा जास्त दिसतं पण तुम्हाला समजण्यासाठी मी मोठा दाखवला. आणि या ठिकाणी ही जी आर्क आहे तयार होते, या आर्कची लेंथ काय करायची? पाथ म्हणतात त्याला. या पाथवरती तो पेंडुलम काय होतो? मूव होतो. पेंडुलम म्हणजे काय? या ठिकाणी आपण या रेजिस्टरवर एक स्ट्रिंग घेतलं, थ्रेड घेतला आणि त्याला एक सॉलिड मेटल स्फिअर काय केला आपण अटॅच केला. हे त्याचं सिंपल पेंडुलम. आणि तो डिस्प्लेस केला की तो असं हा त्याचा पाथ, या मार्गावरती तो काय होतो? ऑसिलेट. पाथ म्हणजे सेम मार्ग. मग त्या पाथची लेंथ काय करायची आपल्याला फाइंड आउट करायची. आणि त्या सिंपल पेंडुलमची लेंथ किती दिली? 14 सेंटीमीटर. आम्हाला सांगा, असे जर आर्क घेऊन जर सर्कल तयार केला तर सर्कलचे रेडियस किती आहे? जेवढी सिंपल पेंडुलमची लेंथ असेल तर या ठिकाणी थीटा इज इक्वल टू 18 डिग्री आहे. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला थीटा कशामध्ये असते? रेडियनमध्ये. रेडियनमध्ये म्हणलं की काय आलं? पाय. या ठिकाणी कुठे आल्या? वरती आलं. मग किती आलं? 18 1 किती आलं? 18 1 18 किती आलं? 5/10 आलं. नंतर रेडियस काय आलं? लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. लेंथ ऑफ पेंडुलम. राईट. कसं? या ठिकाणी आपण ही लेंथ कन्सिडर केली. हा सिंपल पेंडुलम रिजिड सर्कल. तो जेव्हा असा आर्क तयार करतो, हे जर आपण कम्प्लिटली जर कन्सिडर केलं तर काय होईल? त्या सर्कलची रेडियस होईल. बरोबर. मग या ठिकाणी फॉर्म्युला काय? एस इज इक्वल टू आर इंटू थीटा रेडियन. मग या ठिकाणी थीटा रेडियन इक्वल टू किती आहे? एस. हे किती आहे? 14. ते किती आहे? π/10. म्हणजेच 1.4 पाय सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू 3.14 सबस्टिट्यूट करा आणि 14 काय करा? मल्टिप्लाय. तर हे झालं आजच्या 3 नंबर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. लेंथ ऑफ पाथ ऑफ द पेंडुलम इज 1.4 पाय सेंटीमीटर. कडे आन्सर तुम्ही लिहिला पाहिजे. लेंथ ऑफ पाथ ऑफ पेंडुलम इज 1.4 पाय सेंटीमीटर. आणि पायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट जर केली 3.14, प्रॉडक्ट ना डेसिमल पॉईंट करेक्ट प्लेसला मेन्शन करा. तेवढी काय होईल? त्या पाथची काय होईल? हा झाला थर्ड प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम नंबर इथला एक्झरसाइज ते काही मॅच होणार नाही. मी काही सिक्वेन्शियल सर्वच प्रॉब्लेम्स घेतले. असं वाटतं थोडंसं टफ आहे, तसं आपण मिक्स करतो. नंतरचा आहे प्रॉब्लेम. द एरिया ऑफ अ सर्कल इज
the area of a circle, area of a circle is 25 pi. 25 pi square centimeter. Find the length of its arc. Find the length of its arc. Find the length of its arc, subtending an angle of an angle of 144 degree at the center. Also, find the area of the corresponding sector. Area of the corresponding sector. Corresponding sectorचा एरिया पण काय करा फाइंड आउट करा. मग काय माहिती, the area of a circle is 25 pi. एरिया ऑफ सर्कल किती दिला आहे 25 pi. मग सर्कलच्या एरियासाठी फॉर्म्युला, सर्कलच्या एरियासाठी फॉर्म्युला पाय असतो. पाय तर कॅन्सल झालं, r स्क्वेअर इज इक्वल टू 25, r इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. मग या ठिकाणी रेडियस मिळाला तर आपल्याला थीटा दिले, किती दिलं 144. या थीटाचं काय करायचं, रेडियनमध्ये करायचं. मग रेडियनमध्ये करायचं असेल तर पायवरती, आणि पायवरती असेल तर 180. मग या ठिकाणी किती येतं पण 36.4 आणि 36.5 बरोबर आहे का. 36चा 2 म्हणजे 72, 72चा म्हणजे 1. मग थिटा रेडियनची पण किती झालं 4 पाय बाय 5. मग या ठिकाणी फर्स्ट काय विचारलं तर फाइंड द लेंथ ऑफ द आर्क, म्हणजे एस फाइंड आउट करायचं. मग एसचा फॉर्म्युला काय आर थिटा रेडियन, आर इंटू थिटा रेडियन. मग रेडियस किती आहे 5, थिटा रेडियन 4 पाय डिवायडेड बाय 5 कॅन्सल, एस इक्वल किती आलं 4 पाय. मग या ठिकाणी इथपर्यंत लिहिलं झालं. मग या ठिकाणी पायची व्हॅल्यू 3.14 सबट्यूट करा. 4 4चा 16, 4 4 1चा 4 आणि 5 4 3चा 12.56. हे झालं लेंथ ऑफ आर्क. आपल्याला दुसरं पण फाइंड आउट करायचं, एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरसाठी फॉर्म्युला काय 1/2 r स्क्वेअर इंटू थिटा रेडियन. मग 1/2 r स्क्वेअर म्हणजे 5, थिटा रेडियन म्हणजे 4 पाय डिवायडेड बाय 5. मग या ठिकाणी किती आलं 25 आलं, आणि या ठिकाणी 4 पाय डिवायडेड बाय 5. हे 2 2चा 4 झालं, 5 5 झालं, 5 2चा किती आलं 10 पाय. पायची व्हॅल्यू सबमिट करायची असेल तर नाही तर आहे तसंच 10 आलं, आणि या ठिकाणी 3.74 म्हणजेच किती आहे स्क्वेअर सेंटीमीटर. सर length of arc is 12.56 centimeter and area of corresponding sector is 13.4 square centimeter. तो जरा अच्छा सेकंड प्रॉब्लेम. त्या ठिकाणी थर्ड प्रॉब्लेम पडतात.
अच्छा, थर्ड पॉइंट. OAB is a sector of the circle. OAB is a sector of the circle, having center at O and radius 12 centimeter and radius 12 centimeter. If measure angle AOB equal to 45 degree, find the difference between the area of sector of sector and area of sector OAB, area of sector OAB and sector AOB sector AOB नहीं, triangle AOB. क्या मतलब? OAB is a sector of the circle having center at O and radius equal to 12 centimeter. If measure angle AOB is equal to 45, find the difference between the area of sector OAB and triangle. या ठिकाणी आपण अगोदर सर्कल ड्रॉ केलं, बरोबर. हा पॉइंट आपण ए कन्सिडर केला, हा पॉइंट आपण बी कन्सिडर केला, बरोबर. हा त्याला सेक्टर काय झाला एओडी. हा जो अँगल आहे हा आपण थीटा रेडियन आर आहे, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला आरची व्हॅल्यू किती आहे 12 सेंटीमीटर. थीटा दिला आहे आपल्याला, किती दिला आहे 45, किती दिला आहे 45. मग 45 दिला असेल तर रेडियन मध्ये आपण ऑलरेडी केले, किती आहे 5/. मग अगोदर एरिया ऑफ सेक्टर करूया. या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर तो आपण A1 लिहिला, एरिया ऑफ सेक्टर OAB. या ठिकाणी फॉर्म्युला काय 1/2 r² इंटू थीटा रेडियन. मग r² म्हणजे 12चा स्क्वेअर आणि या ठिकाणी किती आलं पाय. A1 इज गुड. मग या ठिकाणी 144 आलं आणि या ठिकाणी 5/4. मग 2 7s आणि 2 2s, बरोबर. 4 1s आणि 4 8s. मग किती आलं या ठिकाणी 18 पाय आलं, बरोबर. आता या ठिकाणी 18 पाय आला तर या ठिकाणी पायची व्हॅल्यू आपल्याला सेपरेट करायला लागेल नंतर, बरोबर. आता ट्रायंगल AOB, मग या ठिकाणी हे जोडतो. या ठिकाणी हे वर्टिकल दाखवतो मी,
वर्टिकल लाईन्सचा रिजन म्हणजे ट्रायंगल, हॉरिझॉन्टल लाईन्सचा रिजन म्हणजे सेक्टर. दोघांमधला डिफरन्स म्हणजे एवढा आला. मग त्या ट्रायंगलचं एरियाचं फॉर्म्युला, ट्रायंगलचं एरियाचं फॉर्म्युला काय? 1/2 बेस इंटू हाईट. बरोबर. पण ही हाईट आपण कन्सिडर करू. हा पॉईंट आपण सी घेऊया. बरोबर. या ठिकाणी हे ओ ए रेडियस होता आणि ओ बी पण काय रेडियसच आहे, आरच आहे. हे पण काय आरच आहे. बरोबर. कुठे मेन्शन केलं तरी चालू. तर या ठिकाणी आपल्याला काय फाइंड आउट करायचं? या ठिकाणी नंबर, या ठिकाणी लेट A2 एरिया, एरिया ऑफ ट्रायंगल AO. एरिया ऑफ ट्रायंगल AOB. बरोबर आहे. या ठिकाणी ट्रायंगलच्या एरियासाठी जो फॉर्म्युला आहे तो 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. मग या ठिकाणी 1/2 बेस काय आहे? OA. हाईट काय आहे? BC. मग OA ची व्हॅल्यू माहिती आहे. OA म्हणजेच किती ठेवलं, फक्त BC फाइंड आउट करायचं. डायग्राममध्ये फ्रॉम ट्रायंगल OCB, ट्रायंगल OCB कोणता? राईट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर. आपल्याला थिटाची अपोजिट साईड पाहिजे, म्हणजे काय घ्यायचं? साईन घ्यायचं. साइन थीटा इज अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस म्हणजेच काय? मग या ठिकाणी डायरेक्टली BC इक्वल टू काय? OB इंटू साइन थीटा. मग या ठिकाणी OB इंटू साइन थीटा. मग या ठिकाणी A2 मध्ये सबस्टिट्यूट केलं तर 1/2 OA, या ठिकाणी OB इंटू साइन. आता सर्वांचं जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं तर OA पण R आहे, हे पण R आहे, आणि साइन थीटा म्हणजेच पाय. मग या ठिकाणी A2 इज इक्वल टू 1/2, या ठिकाणी 12 आलं, या ठिकाणी 12 आलं. साइन π/4 म्हणजे 1/4. मग या ठिकाणी 6 आलं. बरोबर. किती आलं? 6. मग A2 इज इक्वल टू 6 इंटू 12 डिवायडेड बाय √12. मी या ठिकाणी हे 6 इंटू 2 लिहितो. बरोबर. या ठिकाणी 6 इंटू 6 लिहिलं आणि 2 लिहिलं, मी √2 इंटू √2 लिहितो डिवायडेड बाय √2. बरोबर आहे. मग या ठिकाणी हे 36 आलं आणि √2 ची व्हॅल्यू किती? 1.414. जर आपण 36 ने मल्टिप्लाय केलं तर 4 6 24, 4 3 12, 4 आलं, 14 आलं. 36 136 0 आलं, या ठिकाणी 5. 36 पुन्हा 144 9 आलं. 36 136 36 50 आलं. या ठिकाणी स्क्वेअर सेंटीमीटर हा झाला A2 झाला. मग इथं फाइंड आउट करायला लागलं आपल्याला 18 इंटू 3.14. या ठिकाणी 70 to 18 4. 18 1 18, 18 प्लस 7 25, 18 3 54 आणि 56 आलं.
18 4 72, 25 होतं, 5 आलं, 18 बरोबर आहे. पायमध्येच काय ठेवलं होतं? ट्रँगलच्या एरियामध्ये पायमध्ये आलं असतं तर सबट्रॅक्शन कन्व्हिनियंट झालं असतं. मग ते या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? डिफरन्स विचारलं आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरियाज ऑफ सेक्टर OAB and ट्रायंगल OAB. मग या ठिकाणी डिफरन्स इन एरिया A1 मायनस A2 सेक्टरचं मोठं आहे, डायग्राममध्ये दाखवलं का? 56.52 मायनस 50.904, 90 घेतलं तरी चालेल. मग या ठिकाणी 56 आणि या ठिकाणी 50 आलं, या ठिकाणी 6 आलं, 1 आलं, या ठिकाणी 6 आलं. फाइव या ठिकाणी 5 मायनस 50 मायनस 9 6 आलं, या ठिकाणी 5. या ठिकाणी 520, 10 less 4 6 आला, 2 minus 1 1 आला, 15 less 9. मग या ठिकाणी किती आलं पार्टिकल्स? 5.616, 7 गेला तरी चालेल. डिफरन्स बिटवीन द एरियाज ऑफ सेक्टर अँड 5.17 गेला तरी चालेल. या ठिकाणी याचा दुसऱ्या प्रॉब्लेमला एक्सरसाइज मधला जो 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो 7 आणि 8 दोन्ही काय सेमच. द पेरिमीटर ऑफ द सेक्टर पेरिमीटर ऑफ द सेक्टर काल आपण 3 पाहिलं होतं नाही का? नंबर पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ द सर्कल of area यातून कार्य आपण प्रॉब्लेम पाहिला. आपण कोणता पाहिला होता या ठिकाणी? (25 square centimeters is 20 centimeter. As pilot is 20 centimeter. Find the area of sector. Find the area of sector. या ठिकाणी काल आपण एक पाहिला होता, ॲक्च्युअली 7 प्रॉब्लेम झाला. या ठिकाणी आपल्याला हा एक पॉईंट घेतला, आपण हा घेतला, हा ए घेतला, हा बी घेतला, हे रेडियस आलं आणि या ठिकाणी काय आलं? हे पेरिमीटर ऑफ सेक्टर दिलं आहे.
अगोदर एरिया दिला आहे पण एरिया सर्कल दिला आपल्याला 25 पाय. मग सर्कलचा एरिया पाय स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू 25, आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता आपल्याला पेरिमीटर दिलं आहे या ठिकाणी, पेरिमीटर ऑफ सेक्टर पार्ट. सेक्टर ए ओ किंवा ओ ए काय ना ओ ए प्लस ओ बी प्लस लेंथ ऑफ आर ए. पी दिले 20 दिले, इथे आर आला, इथे आर आला. मग या ठिकाणी 20, या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 5 आहे, म्हणजेच 20 लेस 10 मी डायरेक्टली लिहिलं. मग एस इज इक्वल टू 10 आला. आता यावरून थिटा न फाइंड आउट करता एरिया कसा फाइंड आउट करायचा, काल आपण हाच प्रॉब्लेम केला असेल पण थिटा फाइंड आउट करू. आता थिटा न फाइंड आउट करता 1 आर स्क्वेअर इंटू थिटा राहील. 1 आर लिहिलं आणि या ठिकाणी आर इंटू थिटा राहील. काय फरक पडला बघा. मग या ठिकाणी 1/2 आर इंटू एस. मग आर किती होतं 5 होतं, एस किती होतं 10. मग किती आलं 25 स्क्वेअर सेंटीमीटर. हां असं फॉर्म्युला आहे. मी या ठिकाणी लिहितो का एरिया ऑफ सेक्टरसाठी 2 फॉर्म्युले झाले. एक आहे 1 आर स्क्वेअर इंटू थिटा रेडियन आणि दुसरं 1 आर इंटू एस. काल आपण एस वरनं थिटा फाइंड आउट केलं, ते काही चुकीचं असं नाही पण लेंदी आहे. डायरेक्टली एस फाइंड आउट सबट्रॅक्ट करून सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. ठिकाणी त्यांना एक्झरसाईजमध्ये राहिले प्रॉब्लेम सगळे अपडेट करा. हा टॉपिक कंप्लीट झाला. पुढच्या आठवड्यामध्ये याच्यावरती टेस्ट असेल, तयारी ठेवा. अगोदर तुम्हाला मेसेज येईल टेस्टचा कसा असेल काय असेल तर. थँक्यू.